ड्यू टू द लाईट. आपण आपल्या आजूबाजूच्या कुठल्याही गोष्टी ज्या बघतोय आहे, हे तुम्ही आहेत, मी बघतो आहे तुम्हाला, ते लाईटमुळे. त्याचंच एक्झाम्पल बघा, आपण लाईट जर बंद केला, ओके, आपल्याला काहीच दिसत नाही. एम आय राईट? बरोबर ना? तर आपण सराउंडिंगच्या कुठल्याही गोष्टी ज्या बघू शकतो, त्याचं कारण आहे की आपण लाईटमुळे बघू शकतो. एक लाईट इज वन ऑफ द फास्टेस्ट क्वांटिटी. वी नो दॅट लाईट ही एक सगळ्यात फास्टेस्ट क्वांटिटी आहे. आणि जसं आपण साऊंड चॅप्टर मध्ये बघितलं होतं की साऊंड प्रोपॅगेशन साठी, साऊंड साठी आपल्याला, जसं आपण ज्यावेळेस बोलतो, बरोबर ना, ज्यावेळेस बोलतो डस्ट पार्टिकलच्या माध्यमातून आपण साऊंड प्रोपॅगेट करतो आणि वी एबल टू सी हर्ड द साऊंड, बरोबर ना. तर इन केस ऑफ लाईट आपल्याला तशी कुठल्याही मीडियमची गरज नाही. डझंट नीड एनी काइंड ऑफ द मीडियम इन केस ऑफ द लाईट. लाईट मध्ये गरज नाही. आपण साऊंड मध्ये बघितलं होतं की एक एक्सपेरिमेंट होता इलेक्ट्रिक बेलचा. व्हॅक्युम स्पेस मध्ये ठेवल्यानंतर आपल्याला त्या बेलचा आवाज येत नाही ऐकायला, बरोबर. पण लाईट मध्ये विदाउट मीडियम आपण लाईट ट्रॅव्हल होताना बघू शकतो. ठीक आहे, इथपर्यंत आपल्याला माहिती आहे. फॉर एक्झाम्पल आपण ऑब्जेक्ट बघतो एखादी, तर कशा पद्धतीने बघतो की लाईट बघताना, एखादी ऑब्जेक्ट बघताना लाईट आपल्या आयच्या सरफेसवर, डोळ्याच्या सरफेसवर पडते. When light falls on the surface of your eye, then it reflects and it falls on the object. After fall the object, it became a reflect. त्या ऑब्जेक्ट वर पडल्यानंतर तो रे आहे तो पुन्हा रिफ्लेक्ट होतो. तो रिफ्लेक्ट होऊन द न्यूमरस रिफ्लेक्टेड रे ज्या ठिकाणी मीट होतं त्या ठिकाणी इमेज फॉर्म होती and then we able to see that object. तर त्याच्यासाठी अगोदर आपल्याला रिफ्लेक्शन म्हणजे काय हे पण माहिती पाहिजे. रिफ्लेक्शन आपण मागच्या 1-2 वर्षांपासून बघतो आहे स्टडी मध्ये. रिफ्लेक्शन खूप काही वेगळी कन्सेप्ट नाहीये. रिफ्लेक्शन इज मराठी परावर्तन. रिफ्लेक्शन ऑफ लाईट म्हणजे प्रकाशाचे परावर्तन. बघा, सपोज हा सरफेस आहे, या सरफेसवर लाईट पडतो आहे. हा जो लाईट पडतो आहे आणि पर्टिक्युलर अँगल जातो आहे, म्हणजे लाईट, इट मीन्स लाईट गेटिंग रिफ्लेक्ट. लाईट हा काय होतो आहे, रिफ्लेक्ट होतो आहे, बरोबर. तर रिफ्लेक्शन, ठीक आहे, रिफ्लेक्शन पण कळालं की व्हेन लाईट फॉल ऑन द एनी पर्टिक्युलर सरफेस अँड देन इट रिटर्न इन द पर्टिक्युलर अँगल, इट इज कॉल्ड द रिफ्लेक्शन. त्याला आपण रिफ्लेक्शन म्हणतो. पण the component related with the reflection of light we will study right now. You know that the light जातो ऑब्जेक्टच्या सरफेसवर. तर रेला तुम्ही काय म्हणतात, इन्सिडेंट रे, बरोबर. भाग्यश्री, बरोबर ना. तर इन्सिडेंट रे फॉल झाल्यानंतर तो पर्टिक्युलर एका अँगल मध्ये रिटर्न जाणार आहे. इट इज रिफ्लेक्टेड रे, बरोबर. अँड नॉर्मल, बरोबर. देन द अँगल विच इज द फॉर्म बिटवीन द इन्सिडेंट रे अँड द नॉर्मल, इट इज कॉल्ड द incident. What? Angle of incident. जो incident ray आणि नॉर्मल याच्यामध्ये जो अँगल तयार होतो तो अँगल ऑफ इन्सिडेंट, बरोबर. अँड द अँगल रिफ्लेक्टेड रे अँड द नॉर्मल, इट इज कॉल्ड द अँगल ऑफ रिफ्लेक्शन. तर ठीक आहे, या तर बेसिक गोष्टी रिफ्लेक्शनशी रिलेटेड तुम्हाला कळल्या आणि I hope you already know about it. Now, try to understand the reflection, the surface where reflection takes place. That surface is called the mirror. जो surface आहे, आता आपल्याकडे
आपण एक कन्सिडर करतो की आपल्याला ज्याच्यामध्ये प्रतिबिंब दिसतं तो मिरर, किंवा आपल्या घरामध्ये जो आरसा आहे तोच मिरर असतो. तर नाही, कुठलाही सरफेस ज्या सरफेसवर रिफ्लेक्शन होतं, एनी सरफेस वेअर रिफ्लेक्शन टेक्स प्लेस, इट इज कॉल्ड द मिरर. तर मिररचे पण डिफरंट टाईप आहे, हे आपण बघितलेलं आहे, पुन्हा बघणार आहे. त्यानंतर आणखी नाही एक खूप मायनर गोष्ट, द रिफ्लेक्शन ऑल्सो, रिफ्लेक्शन हॅव्हिंग अ टू टाईप, रेग्युलर रिफ्लेक्शन, इरेग्युलर रिफ्लेक्शन. आता खूप काही वेगळं स्टडी करण्याची गरज नाहीये. रेग्युलर प्लेन सरफेसवर होणारं रिफ्लेक्शन रिफ्लेक्शन, आणि इरेग्युलर रिफ्लेक्शन, जे रिफ्लेक्शन प्लेन सरफेस नाही तर अनप्लेन सरफेसवर जे रिफ्लेक्शन होतं तर त्याला आपण इरेग्युलर रिफ्लेक्शन म्हणतो. काय म्हणतो? इरेग्युलर रिफ्लेक्शन. तर नाही आपला, याच्या थोडस पुढे जाऊया आपण. नाउ लेट्स ट्राय टू अंडरस्टँड मिरर हॅव्हिंग अ टू टाईप. मिरर दोन प्रकारचे आहेत. कोणत्या सांगता येईल? आहे पण सांगता येत नाही, बरोबर ना? तर बघा, टाईप जर तुम्ही बघितलं, टाईप ऑफ मिरर, मिरर दोन प्रकारचे आहेत. प्लेन आरशामध्ये बघण्यासाठी, हाऊ आम आर लुकिंग, कसा दिसतो आहे मी. तर प्लेन मिरर. सेकंड वन इज द स्पेरिकल मिरर. नाहीतर काय की प्रत्येकाला एवढंच कळतं की टाईप ऑफ मिरर म्हटलं की डायरेक्टली दोन मिरर, कॉन्केव्ह मिरर, कॉन्व्हेक्स मिरर. नाही. फर्स्ट ऑफ ऑल देर आर टू टाइप ऑफ मिरर, प्लेन मिरर and spherical mirror, and another type of mirror, it is a spherical mirror. They having a two types. It is the concave mirror, convex mirror. Moreover, student belongs with the English medium, that's why they expect only the English communication, English meaning, but you should know as well what exact they call in your mother tongue, means in Marathi. कॉन्केव्ह मिररला मराठीमध्ये आपण अंतर्वक्र आरसा म्हणतो. त्यानंतर कॉन्व्हेक्स मिरर, बहिर्वक्र आरसा. पण बघा, हा मेजर डिफरन्स प्लेन स्पेरिकल मिरर काय आहे? बिकॉज वी स्टडी, आपला जो जास्तीत जास्त स्टडी मध्ये आहे तर ह्या दोन मिररवर आहे, बरोबर? कॉन्केव्ह मिरर आणि कॉन्व्हेक्स मिरर. आणि प्लेन मिरर आणि स्पेरिकल मिरर मध्ये एक मेजर डिफरन्स, द इमेज फॉर्मेशन इन केस ऑफ द प्लेन मिरर ॲज अ सेम साइज ॲज द ऑब्जेक्ट. ऑब्जेक्ट, ओरिजिनल ऑब्जेक्टची जी साईज असते तीच साईज आपल्याला इमेज पण त्या साईज मध्ये बघायला भेटते. इमेज इनव्हर्टेड असते, नेचर तो असतो तो इनव्हर्टेड म्हणजे उलटी इमेज फॉर्म होती. आणि आपल्याला माहिती पण आहे, आपण ज्या मिरर मध्ये बघतो त्याच्यामध्ये आपल्याला इन्व्हर्ट इमेज दिसते, ठीक आहे. पण स्पेरिकल मिरर मध्ये ॲज पर अवर रिक्वायरमेंट अँड अकॉर्डिंग टू द पोझिशन वी कॅन फॉर्म द डिफरंट इमेज ऑफ द ऑब्जेक्ट. आपल्या गरजेनुसार वेगळे वेगळे इमेज किंवा वेगळा वेगळा यूज आपण त्याचा करून घेऊ शकतो. आणि तो स्टडी आपण या चॅप्टर मध्ये करणार आहे. वेल स्टडी दो कन्सेप्ट रिलेटेड टू. Okay, understood? Okay. Now, before starting, I will tell you some basic, very basic component related with the. So I will show you the concave mirror and convex mirror. I know you also know that, but keep attention there. What is the concave? The concave mirror is nothing but their inner surface. Inner surface is the reflecting or the shining surface, and the external outer surface is the colored or the coated. This is called the concave mirror. Okay. And
concave mirror and convex mirror both are the type of the spherical mirror. Okay, so that's why it is a part of one of the sphere. हा एका स्पेअरचा भाग आहे. म्हणजे एका सर्कलला स्पेअरचे जे कंपोनंट असतात तेच कंपोनंट हे ह्या स्पेरिकल मिरर मध्ये पण आपल्याला बघायला भेटतात. कसे बघा, आता हा स्पेअर आपण कंप्लीट केलं ना, तर हा काय आहे, center. This is the center, and in this language or the chapter of the light, sorry, language of the light chapter, it is called the म्हणतो आपण याला, बरोबर. Then this exact this one point पोल, याला काय म्हणतो आपण, याला म्हणतो पोल म्हणतो आपण, बरोबर. आणि the distance between center of curvature to the pole, center of curvature to the pole, it is called, what is it called, it is called the radii of curvature. The radii of curvature. And you know that after the reflection where reflected ray cross to the principal axis, this point is called the focus. म्हणजे लाईट फॉल झाल्यानंतर, इन्सिडेंट लाईट पडला आणि त्याच्यानंतर रिफ्लेक्ट होऊन ही जी लाईन आहे, मेन लाईन आहे, हिला याला प्रिन्सिपल ऍक्सिस म्हणतात तुम्ही, बरोबर. तर ज्या पॉइंट मध्ये प्रिन्सिपल ऍक्सिसला इंटरसेक्ट करतो हा रिफ्लेक्टेड रे, इट इज कॉल्ड द फोकस, व्हाट, और प्रिन्सिपल फोकस, इट इज कॉल्ड द फोकस. अंडरस्टूड? Very good. So let's try to understand now what is the component. Center of curvature, principal focus, then this one line a principal axis, then this is the distance in the center of curvature to the pole, it is called the radii of curvature. Okay, then yeah, it's okay now. This is the component of the mirror. हे मिररचे कंपोनेंट्स आहे. तर चला आता बघूया आपण पुढे की लॉ ऑफ रिफ्लेक्शन और लॉ ऑफ मिरर, सॉरी लॉ ऑफ मिरर बघूया अगोदर. मिरर एकदा सांगतो की मी तुम्हाला दोन्ही मिररचे सॅम्पल दाखवणार होतो. आय यूज टू शो द both of the type of mirror. I just show you the concave mirror. Now I will show you the convex mirror. मध्ये काय आहे की जसं कॉन्केव्ह मिरर मध्ये आपण बघितलं की आतला सरफेस शायनी सरफेस होता आणि बाहेरचा सरफेस काय होता, कलर्ड किंवा कोटेड होता. तसं कॉन्व्हेक्स शायनी या साइडने होणार. दॅट्स व्हाय इट इज कॉल्ड द कॉन्व्हेक्स, ज्याला मराठीमध्ये आपण म्हणतो अंतर्वक्र आरसा, बरोबर ना. तर हा आहे कॉन्व्हेक्स. घेऊया आपण महत्वाचे दोन लॉ. आता तुम्हाला सांगितलं
The very first law that the angle of incident and angle of reflection both are the equal. हे दोन्हीही अँगल जे आहेत ना हे इक्वल आहेत, सेम आहेत. जसं हे बघा, अँगल ऑफ इन्सिडेंट रिफ्लेक्शन हा पहिला लॉ आहे की जे इन्सिडेंट रे मुळे आणि रिफ्लेक्टेड रे मुळे आणि नॉर्मल यांच्या रिगार्डिंग जे दोन अँगल तयार होतात ते दोन्हीही इक्वल असतात, सारखे असतात. आणि दूसरा लॉ आहे, द सेकंड वन इज दॅट द incident ray, normal and all these come in the same plane. हे सगळे जे आहेत हे एकाच प्लेन मध्ये येतात, एकाच साइडने येतात, एकाच प्लेनने येतात, एकाच प्लेन सरफेस वर येतात. हे दोन लॉ आहेत. हे एक्झाम मध्ये पण विचारले जाऊ शकतात सर, 1 किंवा 2 मार्कांना. लक्षात ठेवायचे, फक्त एक्झाम साठी नाही तर महत्वाचे आहे हे, बरोबर ना. सगळ्यात महत्वाचं जे आहे ते काय आहे, व्हेरी इम्पॉर्टंट थिंग, अकॉर्डिंग टू द पोझिशन नुसार वेगळ्या वेगळ्या पोझिशनला वेगळ्या वेगळ्या इमेजेस कशा फॉर्म होतात. मीन्स at the different position how it forms the different kind of image. So from that point of view we should know the rule of reflection. रिफ्लेक्शन चे रूल काय आहेत, म्हणजे रिफ्लेक्शन असं रॅन्डमली कसं इथे गेला किंवा इथून इथे गेला, also takes place with a appropriate rule. Okay, so very first rule, if axis will be passed through the principal focus, it means that याचा अर्थ असा आहे की जर हा इन्सिडेंट रे आहे ऍक्सिसला पॅरलल आहे, पॅरलल तर समजतं ना पॅरलल, तर पॅरलल म्हणजे द लाईन विच इज नेव्हर इट कॉल्ड द पॅरलल. समांतर, मराठी भाषेमध्ये आपण काय म्हणतो, समांतर. जर हा इन्सिडेंट रे जर समांतर असेल कशाला, ह्या प्रिन्सिपल ऍक्सिसला, तर रिफ्लेक्ट झालेला जो रे तो प्रिन्सिपल फोकस मधनं पास होतो, बरोबर. हा आहे पहिला रूल आहे, बरोबर. तर रूल 2 काय आहे बघा. ठीक आहे, हे तर कळालं तुम्हाला की इन्सिडेंट रे जर पॅरलल असेल तर हा रिफ्लेक्ट हा प्रिन्सिपल फोकस मधनं पास होणार. त्याचं सेकंड रूल सेकंड केस मध्ये कसं आहे बघा, त्याच्या थोडंसं उलटच आहे. एक्झॅक्ट sorry, now if incident ray pass through the principal axis, ठीक आहे, incident ray जो होता ना तो जर incident ray हा पॅरलल न राहता तोच जर प्रिन्सिपल ऍक्सिस मधनं काय झाला तर रिफ्लेक्ट झालेला रे जो राहणार ना, द रिफ्लेक्टेड रे विल बी द पॅरलल टू प्रिन्सिपल ऍक्सिस. म्हणजे जर इन्सिडेंट रे हा जर प्रिन्सिपल ऍक्सिस मधनं पास होतो आहे तर जो रिफ्लेक्ट झालेला रिफ्लेक्टेड रे आहे ना तर तो या प्रिन्सिपल ऍक्सिसला काय असणार, पॅरलल असणार. अँड दिस इज द आणि तिसरा नियम, तिसरा रूल हा आहे, तो थोडा सोपा आहे, सहज आहे. थोड्या वेळापूर्वी मी तुम्हाला सांगितलं ना सेंटर ऑफ कर्वेचर, तर सेंटर ऑफ कर्वेचर जर
कुठून, या सेंटर ऑफ कर्वेचर मध्ये. तर तो रिफ्लेक्ट झालेला रे रिटर्न येणार. शॉर्टली, इफ इन्सिडेंट रे आर पासिंग थ्रू द center of curvature, then reflected ray will be returned through the same path. Understood? I just told you rule 2 and this is the third one. And the all image formation or the reflection takes place with the three same rule. जे रिफ्लेक्शन होतं या रूल नुसारच होतं, याच्या व्यतिरिक्त वेगळ्या पद्धतीने होत नाही. बरोबर. हा, तर आपण बघितलं, पण बघा की हे पण महत्वाचं तेवढंच आहे. तसं एक्झामच्या दृष्टिकोनातून असो किंवा आपल्याला माहिती पाहिजे पॉइंट ऑफ व्ह्यू ऑफ द नॉलेज, तर ह्या नॉलेजच्या दृष्टिकोनातून पण जो आणखीही महत्वाचा पार्ट आहे की वेगळ्या वेगळ्या पोझिशनला आपण ऑब्जेक्ट ठेवल्यानंतर कशी वेगळी वेगळी इमेज फॉर्म होतात, तर तो महत्वाचा पार्ट आहे. जास्त बोर नाही करणार मी आज, थोडस उद्या बघूया. तर पहिली कंडिशन आपण जे बघतो आहे ना, इमेज फॉर्मेशन वेगळ्या वेगळ्या पोझिशन मध्ये, तर इमेज फॉर्मेशन इन द डिफरंट पोझिशन इन कॉन्केव्ह मिरर, हे कॉन्केव्ह मिररशी रिलेटेड आपण बघतो आहे. बघा, इमेज फॉर्मेशन ओके. तर बघा, व्हेन ऑब्जेक्ट ऍट द इन्फिनिटी, ज्यावेळेस तुम्ही ही वस्तू ऑब्जेक्ट जी आहे ती इन्फिनाइट डिस्टन्स वर ठेवतायत, रॅन्डमली दूर ठेवतायत, तुम्हाला नाही माहिती, तर इमेज फॉर्मेशन होणार. पण इमेज फॉर्मेशनच्या अगोदर एक छोटीशी गोष्ट, एक छोटीशी कन्सेप्ट क्लिअर करणं, थोडा डाऊट क्लिअर करणं गरजेचं आहे. तो हा आहे बघा, कोणता माहिती आहे का, की रियल इमेज अँड what is the exact difference in the between the real image and virtual image. बरेच जण म्हणतात व्हर्च्युअल इमेज, रिअल इमेज, पण एनी केस, तर बघा रिअल इमेज आणि व्हर्च्युअल इमेज मध्ये फरक असा आहे की इमेज फॉर्मेशन केव्हा होतं माहिती आहे, when the two reflected ray meet at that point and exact at that point image form there. ज्यावेळेस रिफ्लेक्टेड रे ज्या ठिकाणी मीट होतात, भेटतात, त्या ठिकाणी इमेज फॉर्म. पण रिअल ते मीट होत आहे रिफ्लेक्टेड रे, तर तुम्ही काय म्हणणार की इमेज आहे, रिअल आणि खोटी खोटी कशी. आता तुम्ही ज्यावेळेस वेगळ्या वेगळ्या इमेज फॉर्मेशनचा स्टडी करणार ना, तर तुम्हाला एक दोन केसेस अशा दिसतील की रिफ्लेक्टेड रे हा ऍक्च्युअल मध्ये मीट होताना दिसत नाही, तर पॉसिबली ते कुठे मीट होऊ शकतात, त्या पद्धतीने पॉसिबली त्याला मीट करणं, तयार करणं, म्हणजे ऍक्च्युअल मध्ये मीट नाही होते पण पॉसिबली मीट आपण त्याला कुठे करू शकतो, इमॅजिनरी पद्धतीने, तर त्याला तुम्ही व्हर्च्युअली मध्ये रिफ्लेक्टेड रे मीट होत नाही, ऍक्च्युअल मध्ये प्रॅक्टिकली ते रिफ्लेक्टेड रे क्रॉस करत नाही, इंटरसेक्ट करत नाही एकमेकांना, तर ती व्हर्च्युअल इमेज झाली. बरोबर. तर चला इमेज फॉर्मेशन ही पहिले ऑब्जेक्ट
ही ऑब्जेक्ट to the concave mirror, that's why it is the color of which is parallel to the principal axis. Parallel दिसतो आहे ना, नसेल दिसत तरी समजून घ्या, कन्सिडर करा पॅरलल आहे. ओके, तर बघा हा रिफ्लेक्ट झालेला रे तो काय करतो, प्रिन्सिपल ऍक्सिस फोकस असतो. and here form the image of इथे इमेज तयार झाली ए डॅश बी डॅश, खूप छोटी आहे, खूप छोटी, याला सायंटिफिक लँग्वेज मध्ये आपण म्हणू हायली डिमिनिश, खूपच छोटी ती. तर बघा याच्या तेच रूल होतात. Incident ray, when incident ray parallel to the principal axis, then the reflected ray will be passed the principal focus. And same thing here, incident ray parallel to the principal, reflected ray meet at